विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे. तुम्ही पाहता तुमच्या आवडीचं स्कॉलरशिपवाला हे यूट्यूब चॅनल. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण स्वाध्याय 2.3 घटक आहे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या या घटकातील स्वाध्याय 2.3 अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील आपण भागामध्ये स्वाध्याय 2.2 त्याच्या अगोदर 2.1 अभ्यासला. आज आपण 2.3 अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोज चला हे तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न स्वाध्याय 2.3 नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या या घटकावरील स्वाध्याय 2.3. पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी? 40/12 भागिले 10/4 बरोबर किती? तर पहा, हा प्रश्न सोडवित असताना हा पूर्णांकाचा भागाकार आहे. हे 40/12 या भागिलेचं काय होणार? गुणिले होणार. आणि या 10/4चा गुणाकार व्यस्त करायचा. काय करायचं? गुणाकार व्यस्त. 4/10 ही शून्य कटला, हे शून्य कटला. 4 न 4 1 4 4 त्रिकोण 12 बरोबर उत्तर काय आलं? हे 4 गुणिले 1 4 1 4. इथं 4 राहिले. हे 40चा शून्य कटला, 4 राहिलं. छेदामध्ये काय राहिलं? हे 3 राहिलं. म्हणजे 4/3 हे उत्तर येते. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4 आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढील पर्यायात 2/5 व 6/5 या दरम्यानची परिमेय संख्या कोणती? पहा, 2/5 आणि 6/5 याच्या दरम्यान मधली संख्या कोणती? तर काय करायचं माहिती आहे का? या 5 भाग घालू आपण. 5 भाग घालायचं तर भाग जात नाही. दशांश द्या. इथं 20 झाले. 5 × 20 0.4. इथं 5 भाग जातो का? जातो. 5 1 5 दशांश किती उरला? 1 उरला. 5 2 10 म्हणजे 1 दशांश चिन्ह 1 2. मग आपण संख्या रेषेवर जर या संख्या कुठं आहेत असं जर दाखवा म्हणलं तर पहा, हे 0.4 कुठं आहे? तर हे इथं असेल 0.4. आणि 1 दशांश चिन्ह 2 कुठं आहे? 1 पेक्षा मोठी म्हणजे ही 1 दशांश चिन्ह 2 या ठिकाणी हे संकेत. आता याच्या दरम्यानची म्हणजे दोन्हीच्या मधली संख्या आपल्याला या ठिकाणी दाखवायची. 3/5 भाग जात नाही. दशांश द्या. 30 झाले. 5 × 30 म्हणजे 0.6. आता 0.6 दोन्हीच्या मध्ये येते. 1/5 भाग जात नाही. दशांश द्या. 0 घेतला. 5 2 10 0.10 ह्याच्यापेक्षा लहान आहे. ही येईल का? 1/5 येणार नाही. 9/5 5 भाग घाला. 5 1 5 दशांश द्या. 4 उरले. 45 1 दशांश चिन्ह 8 म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी झाली. ही येणार नाही. मग ऋण 3/5 हे ऋण 3/5 ही दोन्ही संख्या कशा येतात? दिलेल्या धन आहेत आणि हे ऋण आहे म्हणून हे ऋण येणार नाही. उत्तर काय असेल? 3/5 ही संख्या या दोन्हीच्या मधली आहे. किंवा दुसरं तुम्हाला मी सांगतो, छेद समान आहे. हे 2/5 त्याच्यापेक्षा थोडी मोठी 3/5 त्याच्यापेक्षा थोडी मोठी 4/5 आणि मग 6/5. मग हे 2/5 आणि 6/5च्या दरम्यान हे दोन संख्या येतात. मग दोन पर्यायामध्ये कुठं आहेत का? आहेत. 3/5 हे आहे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने पण आपल्याला काही सेकंदामध्ये हा प्रश्न सोडवता येतो. आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. शिमला या शहराचे तापमान 0° सेल्सिअसच्या खाली 7° सेल्सिअस आहे.
हे चिन्हाचा वापर करून कसे दाखवाल पहा. हे 0 1 2 3 4 हे पुढे हे -1 -2 -3 -4 -5 -6 -7. आता पहा, शिमला या शहराचे तापमान 0° पेक्षा कमी आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा सुद्धा कमी आहे. किती? 7°C. म्हणजे या 0पेक्षा कमी म्हणजे हे कोणीकडे येणार? व इकडे येणार. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे काय येणार? -7 किंवा -7°C. चिन्हाचा वापर करून अशा पद्धतीनं हे दाखवलं जातं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतो. उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 4. 2/7 व 6/7 2/7 व 6/7 या संख्यांच्या दरम्यान क्रमाने येणाऱ्या 3 परिमेय संख्या कोणत्या? क्रमाने येणाऱ्या 3 परिमेय संख्या कोणत्या? आपल्याला इथं पर्याय लिहायचे राहिले तर परिमेय या दरम्यान 3/7 4/7 3/4 7 आहे, 4/7 आणि 8/7. पर्याय दुसरा काय आहे? 5/7 1/7 आणि 4/7. त्याच्यानंतर 3/7 कॉमा 4/7 कॉमा 5/7. चौथा पर्याय काय आहे? -2/7 कॉमा 1/7 कॉमा 4/7. तर पहा, हे 2/7 3/7 4/7 5/7 6/7 छेद समान असल्यामुळे केले आपण. हे छेद समान असल्यावर तो आपल्याला असं लिहिता येत नाही. या दोन्हीच्या दरम्यान म्हणजे दोघाच्या मध्ये कोणकोणते येऊ लागले? आता 3/7 येते कॉमा 4/7 येते कॉमा 5/7. पर्यायात आहे का बघा? 7 सगळ्यातच आहे. 3 4 5 3 4 5 हो का? हे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3 3/7 कॉमा 4/7 कॉमा 5/7 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे? 0 व -3/4 या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 2 परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या? कोणत्याही 2 परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या? पर्याय पहिला जो आहे तो 1/2 कॉमा 0 आहे. दुसरा पर्याय दिलाय -1/2 कॉमा -3/11. तिसरा पर्याय दिलाय -5/4 कॉमा -4/4. चौथा पर्याय दिलेला आहे -1.25 आणि 1.25. पुढं काय प्रश्न काय म्हणतंय? हे 0 आणि -3/4. आता आपण हे संख्या रेषेवर जर दाखवलं तर 0 -1 -2 -3 -4 -5. आता
यांच्या दरम्यान कोणत्याही दोन परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या म्हणते. आता ह्याला भाग घालू आपण. 3ला भाग जात नाही, दशांश दिला, 30 झाले, 4 7 28, 2 उरले, 20 झाले, 4 5 20, ऋण 0.75 म्हणजे हे ऋण आहे बरं का. आणि ऋण 3 0 हे 0 पेक्षा हे मोठा आहे, हे सॉरी लहान आहे. 0 सगळ्यात मोठा, त्याच्यापेक्षा लहान म्हणजे हे इथं येते 0.75. आणि या दोन्हीच्या दरम्यान कोणती दोन परिमेय संख्या आहेत ती शोधायची आपल्याला. म्हणजे 0 पेक्षा लहान हे ऋण आहे, हे ऋण संख्या येते इकडं, इकडं हे धन संख्या येतात. आता या 0च्या आणि ह्याच्या या दोघाच्या मध्ये ही 1/2, ही 1/2 ही ऋण आहे, ही 1/2 इकडे येणार, हे धन आहे. 0 आणि 1च्या मध्ये 1/2 म्हणजे 0.5 हे इथे येणार. पर्याय 1 येईल का? नाही. पर्याय 2 काय म्हणतंय, ऋण 1/2 म्हणजे 0.5 हे कसं ऋण. आणि दुसरी कोणती आहे 3/11. 3ला 11 भाग घाला, भाग जात नाही, दशांश दिला, 0 11 2 22, 8 उरले, 80 झाले, 11 7 77, 3 उरले, 30 झाले, 11 2 22 म्हणजे 0.272, 0.5. आता पहा इथं काय आलं, हे 0. ऋणच आहे बरं का, हे ऋण 0.5 आणि ऋण 0.272. आता हे दोन्हीच्या मध्ये आहे का? तर आहे. पहा आपण हे 0 पासून इकडे गेलो तर हे काय होईल, हे इथं येते, हे 0.0 मध्य भागात येते, या 1च्या ऋण 1च्या आणि 0च्या मध्य भागात हे येते. आणि त्याच्यासुद्धा इकडं म्हणजे हे 0च्या इकडं हे येते. म्हणजे हे काय आहे, पर्याय क्रमांक 2 ऋण 1/2 ऋण 3/11 हे या दोन्ही अपूर्णांकाच्या दोन्ही संख्यांच्या दरम्यान असलेल्या या दोन संख्या आहेत. ऋण 1/2 ऋण 3/11 आलं. म्हणजे इथं जर आपण धन जर पाहायला गेलं तर हे 0पेक्षा मोठे येतात आणि 0.7 पेक्षा लहान आहेत दोन्ही बी संख्या. हे 0पेक्षा मोठ्या, 0.7 पेक्षा या दोन्ही, इथं 0.2 आहे, इथं 0.5 आहे, दोघांपेक्षा लहान आहेत म्हणून तेच उत्तर येईल. आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला एक पदावलीचा प्रश्न दिलेला आहे. 100 भागिले चौकोनी कंसामध्ये गोल कंस वजा 8 गोल कंस बंद गुणिले ऋण 3 गोल कंस बंद वजा 42 भागिले 14 वजा 2 चौकोनी कंस बंद. आपण काय करू, एक एक कंस सोडवत चलू. हे 100 भागिले चौकोनी कंस, हे गोल कंस, हे ऋण 8 गुणिले ऋण 3. आलं लक्षात. पुढं काय म्हणतंय, हे ऋण 42 कंचे भागोबेच्या नियमानुसार. आणि दुसरा एक नियम आहे, हे ऋण गुणिले ऋण बरोबर धन होते. म्हणजे हे ऋण गुणिले ऋण हे काय झालं, धन होतं. हे भागिले आपण खालच्या स्टेपला घेऊ. 42 वजा 2 हे पहा 100. आपण विद्यार्थी मित्रांनो 7वी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 2.3 अभ्यासत आहोत. मग हे काय झालं, वजा, आता या ठिकाणी हे वजा 8 गुणिले वजा 3 हे जशाच तसं ठेवू. हे वजा गुणिले वजा अधिक 42 हे भागिले, अगोदर भागाकाराची क्रिया करून घ्यावं लागेल, वजा 2 हे 100 भागिले चौकोनी कंस वजा 8 गुणिले वजा 3 अधिक या 42ला 14ने भाग आला, 14 1 14, 14 त्रिकम 42, 3 वजा 2. मग हे 100 भागिले चौकोनी कंस आहे. आता हा गुणाकार करा. हे ऋण गुणिले ऋण बरोबर धन होते. म्हणजे हे 8 त्रिक 24 अधिक 3 वजा 2. आता पहा हे 100 भागिले
हे 24 आणि 3 किती झाले 27, 27 वजा 2 म्हणजे 100 भागिले 27मधून 2 गेले 25. या 25नं जर भागलं 100ला तर काय येतंय 25 एक 25, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75, 25 चोक 100. म्हणजे उत्तर काय असेल ह्याचं पर्याय क्रमांक उत्तर काय असेल 4 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल 4. पर्याय दिलेत का त्याचे नाही. उत्तर 4 हे उत्तर येईल. आलं. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. प्रश्न क्रमांक 7 सोपे प्रश्न आहेत. पदावलीचा आहे इथं चौकोनी कंस आहे त्याच्यामध्ये 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 चौकोनी कंस बंद हे गुणिले भागिले 9/2. पहा चौकोनी कंस सोडू. या चौकोनी कंसात सर्व गुणाकार आहे. मग 7 एक 7, 7 चोक 28, 5 एक 5, 5 त्रिक 15, 3 एक 3, हे 3 एक 3 ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. हे 4 एक 4, 4 दुनी 8. अंशामध्ये काय राहिलं आता इथं अंशामध्ये राहिलं 9, छेदामध्ये काय राहिलं 2. हे भागिले 9/2 म्हणजे 9/2 भागिलेचं गुणिले झालं आणि गुणाकार व्यस्त 2/9. मग हे 9 एक 9, 9 एक 9, 2 एक 2, 2 एक 2 काय आलं उत्तर 1 हे उत्तर आलं. पर्यायात आहे का उत्तर काय आलं 1 हे उत्तर येते. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घे. चला अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न चौकटीतील अंकाचा व चिन्हाचा वापर करून 112 किंमत येणारी पदावली पुढीलपैकी कोणती. 112 किंमत आली पाहिजे म्हणते. पहिला पर्याय काय दिले पहा कंसामध्ये एक एक पर्याय सोडू. 2 अधिक 5 अधिक 0 कंस बंद अधिक हे वजा 2 वजा 4 म्हणजे हे झालं वजा 6 अधिक 3 गुणिले 6 भागिले 9. मग पहिल्या पर्यायाचं उत्तर येईल का तर कंस सोडा. 5 आणि 2 7 अधिक वजा 6 अधिक या दोघाचा गुणाकार 18 आणि मग ह्याला भागिले 9 म्हणजे इथं 7 अधिक ऋण 6 अधिक 18ला 9 भागलं 2 आलं. मग बेरीज करा. हे 7 धन आहे हे ऋण आहे. मग हे 7 मधून 6 गेली 1 राहिला मोठ्या संख्येची 1 अधिक 2 बरोबर उत्तर काय त्याचं 3. आपल्याला उत्तर किंमत काय आली पाहिजे 112. पर्याय 1 येईल का बरोबर नाही. पर्याय 2 पहा. आता पहा हे 22 गुणिले 10 या दोघाचा भागाकार करा. हे 22 गुणिले दोघाचा भागाकार 2 न भागलं 5 अधिक 9 वजा 7 हे 22 पंचे 110 दर्शे अधिक 9 वजा 7 हे 110 आणि 9 119 वजा 7 म्हणजे 112. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय येते पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं. 112 उत्तर येते त्यांचं. उत्तर काय पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. का आहे प्रश्न क्रमांक 9. पुढील पदावलीत तिची किंमत किती यावे ती दिले आहे. ती किंमत येण्यासाठी योग्य तो पर्याय निवडा. या पदावलीची किंमत 2 आली पाहिजे म्हणते. पदावलीची किंमत किती 18 भागिले 6 अधिक 3. आपल्याला काय दिले किंमत 2 आली पाहिजे म्हणते. आता कोणत्या पर्यायाची किंमत 2 येते पहा. पहिला पर्याय जर घेतला आपण 18 भागिले 3 हे 18 भागिले 3 अधिक 6 हे काय आलं 18ला 3 भागलं 6 6 अधिक 6 किती आलं 12. किंमत 2 आली पाहिजे. येईल का उत्तर हे नाही. दुसरा पर्याय 18 भागिले 6 6 न 18ला भागलं 3 आलं अधिक या 18ला 3 न भागायचे 3 संग 18 याची किंमत 9 येऊ लागल्या 2 येणा गेल्या. पुढचा 18 भागिले 6 6 न 18ला भागलं 3 आलं अधिक या 6ला 3 न भागलं तर 3 दुनी 6 2 3 आणि 2 5 2 आलं पाहिजे आपल्याला. आता पर्याय या ठिकाणी आपल्याला काय आता हे पहा
चौथा पर्याय आपण हे 18 भागिले 3 अधिक 6 पहिला पर्याय पाहिला. पुन्हा इथं ह्याचं 3 आलं आणि हे 6 9 आलं. हे पुढचा पर्याय 18ला 6 भागलं 3 आलं. 6ला 3 भागलं 2 5. पुढचा पर्याय काय 18 भागिले कंसामध्ये 6 अधिक 3. अगोदर आपल्याला कंचे भागोबेच्या नियमानुसार हा कंस सोडावा लागतो. किती आलं उत्तर हे कंसाचं 9. मग 18ला जर 9 भागलं तर उत्तर काय येईल 2 हे उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असा आहे की त्याचं उत्तर काय येते त्याचं उत्तर येते 2. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. आलं. चौथ्याची पदावली सोडवली तर 2 आलं पाहिजे. पुढील पैकी चुकीचा पर्याय कोणता. भागाकाराचे उत्तर 24/5 हवे. 24/5 उत्तर हवे. पहा ऋण 72 भागिले ऋण 15 हे ऋण ऋण धन. आता इथं आपल्याला 3 5 15 3 दुनी 6 1 उरला 12 झाले 3 चौक 12. इथं काय आलं 24/5 येऊ लागलं. ह्याचं येणार चुकीचा पर्याय कोणता म्हणून भागाकाराचे उत्तर 24/5 चुकीचा. म्हणजे ह्याचं 24/5 येऊ लागले हे उत्तर येईल का नाही. हे 120 भागिले 25 5 1 5 5 25 5 दुनी 10 2 उरले 5 चौक 20. ह्याचंही उत्तर 24/25 आलं. हे येईल का नाही. मग ऋण 480 भागिले ऋण 100 हे कटला 0 हे कटला. इतर राहिलं 48/10 बे 5/10 बे 2 4 बे 4 8. परत हे काय आलं बा 24/5 येते. ह्याचे 24/5. आता शेवटचा पर्याय राहिला 120 भागिले 5 5 1 5 5 दुनी 10 2 उरले 20 झाले 5 चौक 20. छेद काय उरला 1. आपल्याला 5 म्हणते. म्हणजे चुकीचं कोणतं आहे पर्याय क्रमांक 4 हे चुकीचा पर्याय आहे. बाकी सगळ्याचं उत्तर 24/5 येऊ लागले. फक्त शेवटच्याचं उत्तर 24/5 येत नाही. फक्त 24 येऊ लागले म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न क्रमांक 11. का आहे प्रश्न क्रमांक 11. एका शहराचे तापमान दुपारी 12 वाजता 0 डिग्री सेल्सिअसच्या वर 10 अंश इतके होते. दर तासाला तापमान 2 अंशने कमी होते. दर तासाला 2 अंशने कमी होते. तर रात्री 12 वाजता त्या शहराचे तापमान किती असेल. तर पहा एका शहराचे तापमान दुपारी 12 वाजता किती होते 0 अंशाच्या वर 10 अंश सेल्सिअस म्हणजे 10 अंश सेल्सिअस होते. दर तासाला तापमान 2 अंशने कमी होते. दर एका तासाला 2 अंशने कमी होते. तर रात्री 12 वाजता त्या शहराचे तापमान किती पहा. दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत बरोबर 12 तास होते. दुपारी 12 ते रात्री 12 बरोबर 12 तास होते. एका तासाला 2 अंश सेल्सिअस कमी. मग 12 तासाला किती 12 गुणिले 2 म्हणजे किती 24 अंश सेल्सिअस तापमान कमी झालं. म्हणजे या 10 अंशामधून वजा 24 अंश सेल्सिअस वजा करा. आता 10 मधून 24 जात नाही. मोठ्यातून लहान वजा करा. 24 मधून 10 गेले 14 राहिले. मोठ्याचं चिन्ह म्हणजे वजा 0 अंश सेल्सिअस तापमान वजा 14 अंश सेल्सिअस तापमान. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय उत्तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. इकडे बघा हे 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12. इथं किती होतं 10.
इथं कमी झालं 2 न 8, इथं 2 न कमी झालं 6, इथं 2 न कमी झालं 4 अंश आलं, इथं 2 अंश झालं, 2 न कमी झालं 0, 0 मधून हे 12ला 1ला 2ला 3 4 5 6, 7ला -2, 8ला -4, 9ला -6, 10ला -8, 11ला -10 आणि 12ला -12. म्हणजे काय येईल 12. इथं काय झालंय, हे 6ला 2 येतं, इथं 4 6 8 10 12 14. हे कसं 14 मायनस, म्हणजे उत्तर काय येईल -14° ने कमी असेल. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, ऋण 119/13 ही परिमेय संख्या ज्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे त्या दोन पूर्णांकाचा गुणाकार किती. तर ज्या दोघाच्या मध्ये आहे त्याचा गुणाकार किती. तर पहा 13 भाग जाते, 13 1 13, 13 भाग जाईल का, 13 17 जात नाही, म्हणजे ऋण 119/13. तर हे दोन कोणत्याच्या दर. पहा इथं काय करायचं आपल्याला, या 13 आपण 119ला भाग घालू. हे मायनसमध्ये तर उत्तर येणार आहे. 13 117, हे मायनस 117 गेले, ह्याच्यातून 2 उरले, दशांश दिला 20 झाले, 13 1 13, 20 मधून 13 गेले 7 उरले, 70 झाले, 13 5 65. मग आपण -9.15. आपण हे काय केलेलं आहे, हे कशासाठी आपण भागाकार केलेला आहे की हा जो उत्तर येणार आहे हे कोणत्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान येणार आहे. पूर्णांक संख्या तुम्हाला माहिती आहेत, ऋण संख्या 0 आणि धन संख्या, हे -2 -1 0 1, या पूर्णांक संख्या या कोणाच्या दोघाच्या मध्ये येते. मग आता ही संख्या रेषेवर जर संख्या आपल्याला दाखवायची म्हणली तर हे 1 2 3, हे -1 -2 -3 असं करत करत आपण हे -9 आणि हे इथं आपण -10. तर हे -9 आणि -10च्या मध्ये येणार आहे. हे -9 आणि -10च्या मध्ये येणार आहे. आलं का लक्षात. मग आपल्याला या ठिकाणी आता ही काय आहे, ह्या 10 पेक्षा 9 मोठा आहे. इथं काय आलेलं आहे -9.15. मग हे कुठं येणार आहे, इथं ह्याच्यापेक्षा लहान पण परत 9.15. मग हा दोन पूर्णांक कोणते इथं, कोणत्या दोन पूर्णांकाच्या मध्ये आला, तर -10, -9 या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आला. बरोबर आहे. मग आता पुढं काय म्हणजे त्यांचा गुणाकार, म्हणजे यांचा गुणाकार -10 गुणिले -9, दोघाचा गुणाकार काय होईल, हे मायनस मायनस प्लस झाले, 10 9 90. ऑप्शन नंबर 2 हे आन्सर असेल आपलं. काय असेल आन्सर, ऑप्शन नंबर 2 किंवा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्याने लिहून घेत. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. काय आहे प्रश्न क्रमांक 13, 7/4 या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते. आता परिमेय संख्या कोणाला म्हणायचं, P/Q. पण Q इज नॉट 0, म्हणजे Q हा काय आहे, 0 नसावा, ही परिमेय संख्या. मग आता या 7ला आपण भाग घाला 4 भाग घाला, 4 1 4, 3 उरले, भाग जात नाही, दशांश दिला 30 झाले, 4 7 28, 2 उरले, वर दशांश दिल्यामुळे इथे 0, 20 झाले, 4 5 20, 20 मधून 20 गेले 0, म्हणजे 1.75 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, 1.75 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. 1.75 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 14, -5/8 म्हणजे 5
ऋण 5/8 म्हणजे ऋण 5ला आपण जर 8नं भाग घातलो तर भागाकार किती येते? भाग जात नाही, दशांश दिला 50 झाले, 8 संग 48, 8 संग 48. हे इतर ऋण नाही, इतर ऋण येणारच आहे. ते 2 उरले काय झाले? 20 झाले, 8 दोन्ही 16, 4 उरले, दशांश दिल्यामुळे 0, 8 पंचे 40. म्हणजे उत्तर काय असेल इथं? -0.625 हे आन्सर असेल. ह्याचं काय असेल आन्सर? -0.625 हे आन्सर असेल. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 15. का आहे प्रश्न क्रमांक 15? पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या सर्वात लहान आहे? आता पहा, -100, 0, 10 आणि -80. संख्या रेषेवर जर आपण जर दाखवले तर हे 0, 1, 2, 3, 4. त्याच्यानंतर हे -1, -2, -3, -4. म्हणजे जसं इकडे जाऊ तसं हे लहान होत चालले आणि जसं इकडे जाऊ तसं हे मोठी होत चालले आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, ह्याच्या इकडं कुठंतरी -100 आहे. इथं मध्ये कुठंतरी -80 आहे, -90 आहे, -91, 92 असं. म्हणजे हे लहान आहे. या ऋणसंख्येपेक्षा 0 मोठा असतो आणि 0पेक्षा धनसंख्या मोठी असते. आपल्याला लहान शोधायला सांगितलेलं आहे. मग इथं ही धन आहे 10, हे मोठी आहे, ही येणार नाही. हे 2 ऋण आहेत आणि ही 0 आहे, या दोन्हीपेक्षा सुद्धा 0 मोठा आहे म्हणून हे येणार नाही. मग आता हे -100 आणि इथं येणार -80. आणि हे संख्या रेषेवर जर दाखवायचं म्हणलं आपल्याला तर हे इथं आपल्याला 0 असते, 0पेक्षा थोडी मोठी -80 असेल आणि त्याच्यापेक्षा हे 0पेक्षा लहान -80 असेल आणि त्याच्यापेक्षा लहान -100 असेल. मग -100 ही सर्वांमध्ये लहान आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आलं? संख्या रेषेच्या इकडल्या बाजूला लहान होत चालल्यात, तिकडल्या बाजूला संख्या मोठ्या होत जातात. पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या सर्वात मोठी आहे? कोणती परिमेय संख्या मोठी आहे? तर पहा, 80/15, 15/80, 4, 53/13. लक्षात घ्या, एक तुम्हाला सांगतो मी, छेदाधिक अपूर्णांक असेल तो अंशाधिक अपूर्णांकापेक्षा लहान असतो. हा अंशाधिक आहे म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा आहे, छेदापेक्षा अंश, हे अंशाधिक आहेत, हे छेदाधिक आहेत, पण हे उत्तर येणार नाही. कारण की ह्याचं उत्तर काय होतं? 1पेक्षा सुद्धा लहान येते. छेद मोठा आहे, 1पेक्षा सुद्धा लहान. मग इथं 15नं जर भागलं तर 15×5 = 75, 5 उरले, दशांश दिला, 50 झाले, 15×3 = 45, 5 उरले, परत 15×3 = 45 म्हणजे 5.33. आलं? तर सर्वात तुम्हाला मी काय म्हणलं, इथं सर्वात मोठी संख्या विचारली, ही सर्वात लहान आहे, सर्वात 4पैकी हे येणारच नाही. त्याच्यानंतर हे काय, इथं 4 आहे, हे आलं. हे 13नं भाग झाला, 13×4 = 52, 13×4 = 52, 1 उरला, 10 झाले, भाग जात नाही, 0 दिला, 100 झाले, 3×7 = 91, 4.07, 4 आणि 5.33. आणि ह्याचं तर 0 चिन्ह काहीतरी येते, मग हे येणारच नाही. मग आता हे 4, ह्याच्यापेक्षा ही मोठी आहे, मग ही सर्वात मोठी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल, सर्वात मोठी संख्या. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 17. का आहे प्रश्न क्रमांक 17? पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? संबंध का आहे? अचूक आहे.
पहिला पर्याय काय दिलेला आहे? पहिला पर्याय या ठिकाणी काय दिलेला आहे? ऋण 2/3 मोठी आहे ऋण 1/2 पेक्षा. तर पहा, हे 2ला आपण जर 3 जर भाग घातलं तर 20 दिला 20 झाले, 3 संग 18, 0.66 येते. आणि हे 1/2चं काय येते? हे ऋण आहे, 0.5 येते. ही मग आता ह्याच्यामध्ये मोठी कोणती आहे? तर हे का ही मोठी आहे, कारण की दोन्ही संख्या मायनस आहेत. ह्याच्यापेक्षा ही मोठी आहे. हे चुकीचे दिले पर्याय 1. पर्याय 2 काय दिले? ऋण 2/3 मोठी आहे म्हणतंय. या धन 1/2 पेक्षा, धनपेक्षा ऋण सतत किंवा नेहमी लहान असते, हे येत नाही. मग आता या ठिकाणी काय आहे? हे काय? हे धन 5/4 लहान आहे ऋण, हेही येत नाही. मग राहायला काय? हे ऋण 5/4 आणि ऋण 2/3. या 4 जर भाग घातला, हे ऋण 4 1 4, 1 उरला, 10 झाले, 4 दुनी 8, 2 उरले, 4 85, म्हणजे ऋण 1.25. आणि इथं ऋण 2/3 आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला आता 2 जर भाग घातलं, भाग जात नाही, दशांश दिला, तर पहा भाग घाला, 20 झाले, इथं 3 संग 18, परत 3 संग 18 ऋण. आता मला सांगा, ऋण 1.25 आणि ऋण 0.66 मोठं कोणतं आहे? तर हे मोठं आहे. जे लहान असेल ते ऋण असेल तर मोठं असते, हे मोठं असते. ह्याच्यानंतर हे येते, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. आलं? चला पुढचा प्रश्न काय? ऋण 1/2, ऋण 1/8, ऋण 1/3 व ऋण 1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर मोठी कोणती? ऋण 1/2, ऋण 1/8, ऋण 1/3, ऋण 1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? पहा, 2 भाग घाला, भाग जात नाही, हे ऋण जशाच तसं. दशांश दिला, 10 झाले, 2 पंचे 10, हे ऋण. 8 भाग घाला, दशांश दिला, 10 झाले, 8 1 8, 2 उरले, 20 झाले, 8 दुनी 16, 4 उरले, 8 पंचे 40, हे ऋण. दशांश 1ला भाग जात नाही, मग दशांश दिला, 30 झाले, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, परत 3 3 येतच राहणार आहे, हे ऋण. 1ला भाग जात नाही, म्हणून काय दिला? दशांश दिला, 10 झाले, 4 दुनी 8, 2 उरले, 4 पंचे 20. मग काय आले? हे 0.5 मायनस 0.3 मायनसच आहे, हे सर्व 1 2 5, 0.33 मायनस 0.25. मग आता या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठी संख्या कोणती आहे म्हणते? सर्वात मोठी संख्या कोणती आहे? जर आपण संख्या रेषेवर जर पाहिलं, तर संख्या रेषेवर जर आपण जर पाहिलं तर काय येते? आता पहा, इथं 0.5 आहे, म्हणजे हे 50 आहे, हे 50, हे 12, 2 2 आकडे घेऊ आपण, हे 33 आणि हे 25. मग आता दशांश या ठिकाणी ऋण आहे, ऋण असल्यावर जे लहान असते ते मोठं असते. मग लहान कोणता आहे? हो का ही आहे. लहान कोणता आहे? ही आहे. ह्याच्यापेक्षा थोडी मोठी कोणती आहे? हे 12पेक्षा थोडी मोठी, हे 25 आहे. ह्याच्यापेक्षा ही मोठी आहे, आणि हे सॉरी, ह्याच्यापेक्षा ही लहान आहे, त्याच्यापेक्षा ही लहान आहे, आणि सर्वात लहान ही आहे. म्हणून ऋण 1/8 ही संख्या काय आहे? सर्वात मोठी संख्या आहे. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.